नवापूर शहरातील मंदिर चोरी प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे तहसीलदारांना निवेदन. सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी. नवापूर शहरातील विविध मंदिरांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने आज नवापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सर्वप्रथम सकाळी 11 वाजता सर्व भाविक श्री गणपती मंदिरात एकत्र येऊन निवेदनावर सह्या करत निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या काही दिवसांत नवापूर शहरातील गणपती मंदिर, रोकड्या हनुमान मंदिर, विघ्नहर्ता हनुमान मंदिर, सोमनाथ महादेव मंदिर यांसह अनेक मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये मंदिरातील दानपेट्या फोडणे, मौल्यवान वस्तू व दागिने चोरी करणे असे प्रकार सातत्याने घडत असून त्यामुळे मंदिरांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच भाविकांच्या श्रद्धेलाही धक्का बसत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या गंभीर प्रकाराची दखल घेत विश्व हिंदू परिषदेकडून प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात नियमित पोलीस गस्त वाढविण्यात यावी. सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनामार्फत बसविण्यात यावेत. मंदिर व्यवस्थापन समितींनी सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात. ज्या मंदिरांमध्ये चोरी झाली आहे त्या प्रकरणातील संशयित आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. यावेळी शहरातील सुमारे 34 मंदिरांचे ट्रस्टी, पदाधिकारी व व्यवस्थापक यांनी आपल्या स्वाक्षऱ्या करून निवेदनाला पाठिंबा दर्शविला. मंदिरांची नावे, ट्रस्टची माहिती व संपर्क क्रमांकासह स्वतंत्र यादीही प्रशासनाला सादर करण्यात आली. या निवेदनावर श्याम गावित जिल्हा मंत्री, मनोजभाई अहरवाल जिल्हा उपाध्यक्ष, दर्शन दीपक पाटील प्रखंड मंत्री यांची स्वाक्षरी असून निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक नंदुरबार तसेच पोलीस निरीक्षक नवापूर पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आली. विश्व हिंदू परिषदेकडून प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ कारवाई करून मंदिरांमधील चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. देवगिरी प्रांत नंदुरबार जिला प्रखंड नवापुर की ओर से आज जो नवापुर तालुका नवापुर शहर में जो 7-8 मंदिरों में एक पैटर्न से जो चोरियां हो रही है उसके विरोध में हम आज सब मिले हैं और पुलिस स्टेशन माननीय तहसीलदार साहब को एक निवेदन देने जा रहे हैं कि भाई ये जो चोरी हो रही है उसका योग्य निवारण हो और सभी मंदिरों को योग्य सुरक्षा प्रदान हो. उसके लिए हम सब मिलकर मंदिर के सभी ट्रस्टी, कम से कम यहाँ आज 30-35 मंदिरों के ट्रस्टी और अध्यक्ष सब इकट्ठे हुए हैं. हम सब मिलकर आज तहसीलदार साहब को एक निवेदन देंगे कि भाई ये जो चोरी हो रही है वो बंद होना चाहिए, उसके गुनहगारों को पकड़ा जाना चाहिए और आगे इस तरह की कोई घटना न हो उसकी पूरी तकेदारी रखें और मंदिरों को पूर्ण सुरक्षा प्रदान करें. इसलिए हम ये आज निवेदन देने जा रहे हैं. नवापूर शहरातील मंगलदास या परिसरातील श्री विघ्नहर्ता महादेव हनुमान मंदिरात गेल्या महिन्यामध्ये दानपेटीची चोरी झालेली होती. त्यातून काही रोख रक्कम चोराने सोबत नेली. चोराचे CCTV फुटेज आम्ही पोलिसांना दिलेले आहेत. पोलिसांकडे आम्ही रीतसर तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा तपास हा लागलेला नाही. चोरी कोणी केली हे कळालेलं नाही. पोलिसांना आम्ही एक विनंती वजा आवाहन पण करू इच्छितो की या शहरामध्ये वारंवार या धार्मिक स्थळांवरती ज्या काही चोरीच्या घटना होतात तर चोराला लवकरात लवकर पकडून या अशा घटना बंद कराव्यात किंवा पोलीस संरक्षण किंवा गस्त ही धार्मिक परिसरामध्ये वाढावी अशी आम्ही या मंदिराच्या ट्रस्टींच्या वतीने मागणी करत आहोत. TV कॅमेरा नसल्यामुळं आम्हाला परिसराने फरियादसुद्धा घेतली नाही. आमच्या इथले 3 व्यक्ती गेले होते गणेशमधले कंप्लेंट द्यायला, तर त्यांनी कंप्लेंटसुद्धा घेतली नाही. सदरील चोर हा लवकरात लवकर पकडण्यात यावा हे नम्र विनंती. आणि परत आमच्या इथं CCTV नसल्यामुळं बाकीचे जे CCTV कॅमेऱ्यात आलेले आहेत पोलीस प्रशासनसुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही. तरी आता जर यांनी जर पावलं नहीं उचली आम्ही तो डायरेक्ट जिल्ह्यापर्यंत जाऊ. हनुमान मंदिर पर चोरी हुई थी. उस टाइम पे हमने पुलिस स्टेशन में कंप्लेंट की थी क्या भाई उस टाइम पे चोर ढूंढ लेते तो 4-5 मंदिर में जो चोरी हुई वो बच जाती. उस टाइम पे भी प्रशासन ने कुछ ध्यान नहीं दिया. मेहरबानी करके प्रशासन ध्यान देकर चोर को जल्दी से जल्दी पकड़े. ते मंदिर गणेशशिली इथं गेल्या 8 दिवसापहिले चोरी झालेली आहे. सदस्य चोर आतापर्यंत पकडला गेला नाही. प्रशासनाने याच्यात गंभीर
पावलं उचलावी आणि लवकरात लवकर चोराला पकडून ही साखळी तात्काळ जेलबंद करावी अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो. आगे जाकर हम एसपी साहब को भी देंगे और हम प्रशासन से विनंती करते हैं कि जल्द से जल्द गुनहगार को पकड़कर उसको योग्य शिक्षा मिले. जय श्री राम. सचिव सतीश लाड आमच्या गणपती मंदिरात 2-3 दिवसाआधी चोरी झाली. त्या चोरीमध्ये चांदीचे मुकुट, चांदीचे छत्र आणि 2 चांदीचे सिंहासन मुलामा दिलेले असे लंपास झाले. आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे, पण तरी पोलीस प्रशासनाने त्वरित त्याची तपास करून आम्हाला त्याची वस्तू आम्हाला मिळण्यास नम्र विनंती. ते आदर्श नगरामध्ये महादेव मंदिर नर्मदेश्वर तिथून पण चोरी झालेली आहे. ज्या दिवशी ग्रहण होते त्या दिवशी मंदिर बंद असल्यावर आजूबाजूवाले कोण गेल्यानंतर समजलं की बाबा पेटी फुटलेली आहे. तर असं चोरांना थोडा लगाम लागायला पाहिजे की आतापर्यंत बरेच ट्रस्ट लोकांनी आता सांगितले की बाबा पोलीस शासन काही देत नाही सहकार्य.